रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण सहज फिरायला आलो होतो. वैजापूरला चक्कर होता आणि त्यात त्यात थोडंसं काम होतं. त्याच्यामुळे सहज गणेश भाऊ साळुंखेकडे बळीराजा मिनी पॉवर टिलरला व्हिजिट दिली आणि तिथे आपल्याला मिनी पॉवर टिलर हे पाहायला मिळालं रोडवरून. तर त्यांचं आपण सविस्तर तुम्हाला त्यांची बनावट दाखवणार आहे. बनावट अतिशय उत्तम आहे आणि शेतकरी बैलापेक्षा आता ज्यांच्याकडे बैल नाही ते अशी मशीन घेऊन शेती करू शकते मित्रांनो. कारण की प्रत्येकाची परवडेबल नाही, कारण की बैल घ्यायची म्हणजे 50-60 हजार रुपये लागतात चांगली बैल जर चांगली घेतली तर. त्याच्यापेक्षा मग ज्यांचं बजेट कमी आहे, जे लहान शेतकरी 1-2 एकरवाले 5 एकरच्या आत, त्यांनी अशी जर मशीन घेतली तर आपली शेती अति उत्तम होऊ शकते. आणि आता हे उलट रिवर्सचं गिअर बसवलेलं आहे. आता हे जे पुढे चालू पण होते इथून आणि रिवर्स पण होतं, म्हणजे दोन्ही जुगाडमध्ये ॲडजस्ट आहे. आणि रॉकेट इंजिनिअरिंग हे कोल्हापूरचं इंजिन आहे, कॉमेटचं 5 HP आहे, 2600 RPM काम करतं. आणि बेरिंग पण 207च्या आहे, चांगल्या वापरलेले आहे. P207 म्हणजे हेवीमधले आहे आणि मेटलचे पूर्ण वापरलेलं चांगल्यामधलं आहे. आणि याच्यात विशेष म्हणजे जे आपले गिअर असतं गिअर बॉक्स ते पण चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहे. आणि डिफरन्शियल गिअर बसवलेलं, म्हणजे वळताना जी अडचण यायची शेतकरी बांधवायची, दोन्ही चाकासोबत बिंगत होते, त्याच्यामुळे ते कंट्रोल होत नव्हतं. आता हे एक चाक एकाच ठिकाणी थांबवून दुसरा चाक बिंगवलं जातं. हे खालून पाहता येते डिफरन्शियल गिअर आहे. आता हे चेन्स पॉकेट दाखवले आणि खाली तो गोलगट्टा दिसतोय, तो डिफरन्शियल आहे. 4 बेरिंगवर फिट केलेला आहे, 2 एका साईडनं 207 नंबरच्या बेरिंग वापरलेल्या आहे आणि चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आणि मागे जे वखर आहे ते सेटिंग पास करता येते, नटबोट ॲडजस्टेबल आहे आणि रिवर्स पण आणि फॉरवर्ड पण चालतं. हे म्हणजे हा जो मिनी पॉवर टिलर आहे तो मागं चालतो, पुढं चालतो. आणि तुम्हाला पेरणीसाठी चव पण दिलेलं आहे त्याच्यात, म्हणजे फन टाकून तुम्ही झाडं लावून तिथून आपण खतसुद्धा पेरू शकतो. हँडल चांगल्या पद्धतीचं वापरलेलं आहे, पुल्या चांगल्या पद्धतीचे आहे. बनावट अतिशय उत्तम आहे, पण तुम्ही स्वतः व्हिजिट दिली म्हणजे फरक पडतो मित्रांनो. कॉमेटचं इंजिन वापरतात, दुसरं इंजिन वापरत नाही आणि चांगल्या प्रकारचं इंजिन आहे. रॉकेट इंजिनिअरिंग कोल्हापूर त्यांचं वापरलेलं आहे, 2600 RPM काम करतं. स्पीड कमी असल्यामुळे काम चांगलं होतं, उत्तम होतं. आणि हे रिव्हर्सचं आहे, क्लच आणि तिकडे फॉरवर्डचं आहे. आता हे असं क्लचचं बेल्ट टाईट झाला की रिव्हर्स होतं, पुन्हा टाईट झाला तिकडे उजव्या हाताला पुढे जायचं आणि डाव्या हाताला मागे यायचं गेर आहे, म्हणजे दोन्ही फॉरवर्ड रिव्हर्स. आणि लवकरच नवीन पद्धतीचं आपण मिनी पॉवर टिलर घेऊन येणार आहे, बळीराजा मिनी पॉवर टिलर. गिअर बॉक्सचं म्हणजे चेनचा पुलीचं झंझटच खतम. पुली म्हणजे जे चेन आहे ते चेन ड्राईव्ह बंद होणार आहे. गिअरच असा राहील, ते गिअर बॉक्स त्याच्यात रिव्हर्स होईल, पुढे जाईल मागे जाईल, म्हणजे आपलं ट्रॅक्टरसारखे गिअर आपण त्याला लवकरच बनवणार आहे ते मशीन. त्याच्यात तुम्हाला नवीन अपडेट्स भेटणार आहे. आता सध्या या पद्धतीचे मशिनरी बनवलेले आहेत, ते चालत आहेत. त्याचा रिस्पॉन्स कसा येतो त्यानंतर ते बनवले जाईल, त्याच्यावर काम चालू. आता तुम्ही जे पाहता हे चालू असताना सारखं क्लच दाबून धरायचं काम नाही. हे उडून झाल्यानंतर काय होतं, नट बोल्ट दिलेलं आहे त्याला, म्हणजे सारखे स्पीडमध्ये लॉक होतं आणि आपल्याला क्लच लावून धरायचं आणि बेल्ट टाईट होतो. सारखं चालत राहतं, म्हणजे तुम्हाला क्लच लावून धरायचं आणि पुढे पळवायचं, म्हणजे ट्रॅक्टर जसं वॉक करता येतं रेस तसं प्रकारचं याला ॲडजस्टमेंट दिलेली शेतकरी बांधवानं. तर मला तर एकदम मस्त वाटलं मित्रांनो. आपल्याला कसं वाटतं, अवश्य घायगावला, वैजापूरहून घायगाव आणि गंगापूर रोडला घायगाव म्हणून आहे, तिथंच बळीराजा मिनी पॉवर टिलर तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हे पाहते समोरून गाड्या चालल्या, हायवे जवळच आहे आणि हायवेला खेटूनच मित्रांनो, अवश्य भेट द्या.